नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा परिषदमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 17,000 ते 1,25,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। एकूण या ठिकाणी 43 जागांची वॅकन्सी आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 17/12/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शिक्षणाकरता तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, त्याचबरोबर इतर पात्रता या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद वर्धा यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे न्यूरोफॉलॉजिस्ट या पदासाठी तुमचं या ठिकाणी DNB झालेलं असेल न्यूरोमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। एक वॅकन्सी या ठिकाणी ओपन कॅटेगरीमधून आहे। 1,25,000 रुपये पर मंथ तुम्हाला वेतन या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे कार्डिओलॉजिस्ट या पदासाठी। एक वॅकन्सी या पदासाठी निघालेली आहे। DM कार्डिओलॉजिस्ट तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। सेम वेतन या ठिकाणी तुम्हाला आहे 1,25,000 रुपये। त्यानंतर ENT सर्जन या पदासाठी एक वॅकन्सी आहे। MBBS तुमचं झालेलं असेल किंवा MS झालेलं असेल ENT मध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 75,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर फिजिओट्रिक या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। MD फिजिओट्री झालेलं असेल किंवा DPM झालेलं असेल किंवा DNB झालेलं असेल तर या ठिकाणी एक वॅकन्सी आहे। 75,000 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर रेडिओलॉजिस्ट या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। MD रेडिओलॉजी झालेलं असेल किंवा DMRD झालेलं असेल तर एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 75,000 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर ॲनेस्थेसियालिस्ट या पदासाठी एक वॅकन्सी आहे। MD ॲनेस्थेसियालिस्ट झालेलं असेल किंवा DA झालेलं असेल किंवा DNB झालेलं असेल तर एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 75,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर फिजिशियन कन्सल्टंट मेडिसिनसाठी या ठिकाणी एक वॅकन्सी आहे। MD मेडिसिन किंवा DNB तुमचं झालेलं असेल तर एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 75,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर मेडिकल ऑफिसर MBBS या पदासाठी 5 वॅकन्सी आहे। MBBS तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 60,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर मेडिकल ऑफिसर पार्ट टाईमसाठी 2 वॅकन्सीज आहे। MBBS तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे। 30,000 रुपये पर मंथ वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। सोबत MPH किंवा MBA किंवा MHA तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे। हेल्थमध्ये 35,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यानंतर क्वालिटी ॲश्युरन्स कोऑर्डिनेटर या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असणं आवश्यक आहे। MPH MHA किंवा MBA हेल्थमध्ये तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे। 35,000 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी दिला जाईल। एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। त्यानंतर IPHS कोऑर्डिनेटर बायोमेडिकल इंजिनियर या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 25,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर एंटोमॉलॉजिस्ट या पदासाठी 7 वॅकन्सीज कोण्या ठिकाणी निघालेल्या आहेत। 40,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट या पदासाठी 3 वॅकन्सी आहे। एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असणं आवश्यक आहे। सोबत MPH MHA किंवा MBA झालेलं असणं आवश्यक आहे। हेल्थमध्ये 35,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असणं आवश्यक आहे। 32,000 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर RBSK MO या पदासाठी मेलसाठी 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। BAMS झालेलं असणं आवश्यक आहे। 28,000 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर ऑडिओलॉजिस्ट कम स्पीच थेरपिस्ट या पदासाठी एक वॅकन्सी आहे। 25,000 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। 4 वर्षाचा बॅचलर इन ॲडिओलॉजिस्ट आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजीमध्ये तुमचा कोर्स झालेला असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे ऑडिओलॉजिस्ट या पदासाठी एक वॅकन्सी या पदासाठी निघालेली आहे। 4 वर्षाची बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजीमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 25,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। काउन्सिलर या पदासाठी एक वॅकन्सी आहे। मास्टर इन सोशल वर्करमध्ये झालेलं असेल तर एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 20,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। ऑटोपॅनलिस्ट या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल ऑप्टोमेट्री फ्रॉम संबंधित चांगल्या युनिव्हर्सिटीमार्फत 1 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। 20,000 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर रिहॅबिलिटेशन
वर्कर या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 1 वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स किंवा डिप्लोमा तुमचं झालेलं असेल मल्टी रिहॅबिलिटेशन वर्कर म्हणून, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 20,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर PMW या पदासाठी 2 वॅकन्सीज आहे। पॅरामेडिकल वर्कर या पदासाठी 2 वॅकन्सीज आहेत। 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल किंवा सोबत तुमचं PMW सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। 17,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर ब्लॉक MNE साठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। 18,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। BSc झालेलं असेल स्टॅटिस्टिकमध्ये किंवा मॅथमॅटिक्समध्ये, सोबत MSc झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे डायलिसिस टेक्निशियन या पदासाठी 1 वॅकन्सी या पदासाठी आहे। 10+2 तुम्ही उत्तीर्ण असाल, सायन्स आणि डिप्लोमा तुमचं झालेलं असेल किंवा सर्टिफिकेट कोर्स असेल डायलिसिस टेक्नॉलॉजीमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 17,000 रुपये इतके दरमहा वेतन तुम्हाला दिलं जाईल। फार्मासिस्ट या पदासाठी 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। B फार्म झालेलं असेल किंवा D फार्म झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 17,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। BCM या पदासाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। एनी ग्रॅज्युएट तुम्ही असाल, सोबत MSc झालेलं असेल। टायपिंगचा स्पीड तुमचा मराठीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीमध्ये 40 शब्द प्रति मिनिट असेल तर 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। 18,000 रुपये वेतन तुम्हाला जे आहे या ठिकाणी दिलं जाणार आहे। या ठिकाणी अर्ज जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत। 9/12/2024 पासून अर्ज सुरू झालेले आहेत आणि 17/12/2024 पर्यंत रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज या ठिकाणी पाठवू शकता। अर्ज जे आहे तुम्हाला जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष आरोग्य विभाग जिल्हा परिषद वर्धा यांच्या नावाने पाठवायचे आहेत। फीस पेमेंट जे आहे खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये आणि मागास प्रवर्गासाठी 100 रुपये या ठिकाणी आहे। DDच्या माध्यमातून फीस पेमेंट तुम्हाला करायचे आहे। डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर सोसायटी वर्धा या नावाने DD जो आहे तुम्हाला या ठिकाणी काढायचा आहे। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।